पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आशा हे समूळ खणून काढावी, आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने। नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये। आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातुनी। नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये। तुका म्हणे जरी योगाची तातडी, तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी। नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये। आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने। अभंगाची सुरुवात तुकोबारायांनी आशा या शब्दापासून केली आहे। आशा हा शब्द तसा खूप व्यापक आहे। आशा म्हणजे तृष्णा, इच्छा, हव्यास, आसक्ती वगैरे वगैरे आशेचे असे व्यापक अर्थ होतात। आशा ही वेगवेगळ्या प्रकारची असते। धनाची आशा, बायका मुलांची आशा, पदाची आशा, प्रसिद्धीची आशा, विषय भोगाची आशा, अशा प्रकारे आशा ही अनेक प्रकारची असते। तात्पर्य थोडक्यात म्हणजे आशा म्हणजे आपल्या जीवनात असलेला हव्यास, जे आपल्याला मिळालं नाही, जे आपल्याला मिळालं नाही ते मिळावं वाटणं, ही आशा असते। आणि जे मिळाले ते टिकून राहावं असं वाटणं, ती आसक्ती असते। आणि म्हणून आशा म्हणजे आपल्या जीवनात असलेला विविध प्रकारचा, विविध गोष्टींचा हव्यास। तुकोबाराय म्हणतात, ही आशा तुम्ही समूळ खणून काढा, मुळासहित उपटून काढा। एखादं झाड जर तोडलं, खोडातून तोडलं आणि मुळ्या जर उपटून काढल्या नाही, तर त्या खोडाला पुन्हा आघाऱ्या फुटतात, फांद्या फुटतात आणि नवीन झाड तयार होतं। पण जेव्हा झाड खोडातून तोडले आणि जेसीबीने त्याचं राहिलेलं खोड आणि मुळ्याही पूर्णपणे उखडून काढले आणि फेकून दिले, आता ते झाड पुन्हा पनपण्याची शक्यता नसते, पुन्हा नवीनरित्या निर्माण होण्याची शक्यता नसते। मुळासहित झाड उखडून टाकणं म्हणजे पुन्हा ते झाड फुटत नाही। तशी आशा ही समूळ उखडून काढणं म्हणजे तुम्हाला संसार पुन्हा बाधित होत नाही, संसार तुम्हाला जन्म बांधण्याच्या फेऱ्यात बांधत नाही। आशा जर शिल्लक असेल तर ती आशा तुम्हाला पुन्हा पुन्हा संसारात खेचून आणते। परंतु आशा जर समूळ उपटून फेकून दिली, तुम्ही निरीच्छ झाले, तर आता तुम्हाला संसार जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधत नाही आणि तुम्ही मुक्त होता। म्हणून महाराज इथे असा उपदेश करतायत की तुम्ही आशा समूळ खणून उपटून फेका, तरच तुम्ही गोसावी व्हाल, अन्यथा नाही। गोसावी या शब्दाचा अर्थ होतो गोस्वामी।
गोस्वामी म्हणजे ज्यांनी इंद्रिय जिंकली आहेत त्याला गोस्वामी म्हणतात. तात्पर्य, गोसावी म्हणजे गोस्वामी किंवा संन्यासी. गोसावी म्हणजे गोस्वामी, संन्यासी, संत किंवा देव. गोसावी शब्दाचे इतके अर्थ होतात. गोसावी म्हणजे देवच. संन्यासी देव असतो, संतही देव असतो. गोसावी म्हणजे देव. तुम्ही गोसावी झाले म्हणजे देव झाले. गोसावी म्हणजे देव. ज्ञानोबारायाची साक्ष देतात, माऊली लिहित आहेत, देवो गोसावी तो धर्माधर्म भोगवी, परत्राच्या गावी करी तो भोगी. देवो गोसावी, देव गोसावी आहे. अर्थात ज्यांनी आपली इंद्रिय जिंकली आहेत तो गोसावी असतो, तोच गोस्वामी असतो, तोच संत असतो, तोच देवही असतो. म्हणून गोसावी म्हणजे संन्यासी होणं, संत होणं, देव होणं. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही आशा ही समूळ खणून काढा, मुळासहित उपटून फेका, तरच तुम्हाला संन्यास घडेल आणि देवपण येईल, अन्यथा नाही. आशा ही अनेक प्रकारची आपण बोलून गेलो. धनाची आशा, बायका मुलांची आशा, पदाची आशा, प्रसिद्धीची आशा आणि विषयभोगाची आशा. आशेच्या या प्रकारात विषयभोगाची आशा सर्वात बलवान असते. तुम्ही पदाची आशा केली, नाही मिळालं, ठीक आहे, थोडे निराश व्हाल, स्थिर राहाल. प्रसिद्धीची आशा केली, नाही मिळाली, निराश व्हाल, स्थिर व्हाल. धनाची आशा केली, नाही धन मिळालं, निराश व्हाल, स्थिर व्हाल. बायका मुलांची आशा केली, नाही मिळाले, स्थिर व्हाल. पण या सगळ्या प्रकारामध्ये विषयांची आशा ही आशा सर्वात बलवान असते. कारण विषय बलवान आहेत, इंद्रिय बलवान आहेत. म्हणून विषयभोगाची आशा ही आशेच्या इतर प्रकारापेक्षा सर्वात बलवान आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलत आहेत की एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही, तरी साध्य तुझी पाही हा संसार वासे. बाहेरून शारीरिक दृष्ट्या आम्ही विषयांचा त्याग करतो, आम्ही बाहेरून नटतो, वारकऱ्याचा पोशाख करतो, तुळशीच्या माळा घालतो, नाकापर्यंत गंध लावतो, बाहेरून आणि आम्ही नटतो. एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही. बाहेरून विषयाचा त्याग आहे, पण मनामध्ये थोडीही विषयांची आशा जर शिल्लक असेल तर हा संसार पुन्हा तुमच्या नशिबी ठेवलेलाच असतो. एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही, तरी साध्य तुझी पाही हा संसार वसे. कारण विषय भोगाची आशा ही अतिशय बलवान असते, ती तुम्हाला पुन्हा पुन्हा संसारात खेचून आणते. एकदा एक मनुष्य असाच संन्यास स्वीकारला आणि देव भेटावा म्हणून वनात राहण्यासाठी गेला. जाताना त्याच्यासोबत फक्त 2 लंगोट्या होत्या, एक अंगावर आणि एक सोबत. वनात गेला, एक कुपी केली, कुपी करून वनात राहू लागला. 4-8 दिवस लोटले, त्याची साधना चालू होती. 4-8 दिवस लोटले. एके दिवशी रात्री झोपीमध्ये वर जी लंगोटी होती ती उंदरानं कुरतडली, करांडली. सकाळी झोपेतून उठला आणि बघतोय तर आपली लंगोटी उंदरानं कुरतडली, तोडली आहे, करांडली आहे. घाबरला, म्हणजे अरे 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 ही लंगोटी कुरतडली, उद्या अंगावरची लंगोटी अशीच वली झाल्यावर वाळू घालावं लागेल, उंदीर तीही कुरतडेल, तिलाही तोडून टाकेल. मग म्हणजे उंदराचा बंदोबस्त करावा लागेल. गावात भिक्षेसाठी गेला. एका धनिक माणसाच्या दारात उभा राहिला, भिक्षा मागितली. त्या माणसानं भिक्षा दिली.
पण त्यांनी हा वृत्तांत त्या माणसाला सांगितला आणि त्या माणसाकडून एक मांजर आणली. मांजर घेऊन आला. मांजर म्याव 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 करायला लागलं. मांजराच्या म्याव म्याव आवाजाने उंदरं पळून गेली. तो मनुष्य खुश झाला. म्हणजे अरे आता आपली लंगोटी वाचली, उंदरं पळून गेले. पण मांजराचं म्याव म्याव काय थांबाना. रात्रंदिवस ती मांजर म्याव 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 चालूच होतं. कारण मांजराचं म्याव म्याव दूध पाजल्याशिवाय थांबत नाही. मांजराला दूध पाजावं लागतं, त्यावेळेस मांजराचं म्याव म्याव थांबतं. मग दुसऱ्या दिवशी गावात गेला, भिक्षा मागितली. परंतु भिक्षा मागताना पुन्हा त्या धनिक माणसाला म्हणाला, मालक असं असं झालं आहे, काल मांजर नेली पण ती म्याव म्याव करते, तिला दूध हवं आहे, दूध पाडल्याशिवाय तिचं म्याव म्याव बंद होणार नाही, दुधासाठी मला एक गाय द्या. तो धनिक माणूस दयाळू होता. म्हणजे ठीक आहे बाई, गोदान करून टाकले, गाय दिली. तो मनुष्य गाय घेतली, वनात आला, गाय आणून बांधली. पण नियम असा आहे की गाईचं दूध पुरुषांनी काढू नये. श्रीमद भागवतात विषय येतो की गाईचं दूध हे बायकांनी काढावं, स्त्रियांनी काढावं. श्रीमद भागवतात विषय येतो की गोकुळात गाईचं दूध गवळणी काढायचं. पुरुषानं जर गाईच्या साडाला, गाईच्या स्तनाला हात लावला तर पुरुषाला दोष लागतो, कारण गाय ही गोमाता आहे. म्हणून गाईचं दूध बायकांनीच काढावं. आता पंचायत पडली, हा पुरुष, याला दूध काढताय ना गाईचं, दोष लागतोय. पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षेला गेला. हा म्हणाला, मालक असं असं झालं, गाय दिली पण तिचं दूध काढायला बाई लागते, पुरुषाने गाईचं दूध काढू नये, मला एक बाई द्या. तो मालक हसला, म्हणले आता तुला बाई कुठून देऊ. पण ठीक आहे म्हणले, गावात एक अनाथ मुलगी अशीच फिरती म्हणले, उचलून घेऊन जा म्हणले तिला दूध काढायला. ठीक आहे म्हटलं. बाई घेतली, गेला जंगलामध्ये. बाई रोज दूध काढू लागली. बाईनं दूध काढावं, त्यांनी मांजरीला पाजावं, मांजराचं म्याव म्याव थांबलं. 4-8 दिवस लोटले. बाई एक दिवशी हळूच म्हणते, महाराज. तो म्हणतो, काय? मांजराची गरज भागली हो, पण माझ्या गरजेचं काय? मांजराची गरज भागली हो, पण माझ्या गरजेचं काय? तो म्हणतो, तुला कशाची गरज आहे? तर ती म्हणते, नवऱ्याची. तर तो म्हणतो, आता तुला नवरा कुठून आणू? ती बाई म्हणते, व्हा की महाराज तुम्हीच नवरा. तो म्हणतो, जमणार नाही, मी महाराज आहे. जमणार नाही, मी महाराज आहे. ती बाई म्हणते, माझं जमणार नाही, मी चालले. माझंही जमणार नाही, मी चालले. तो म्हणतो, बाई जाऊ नको, जाऊ नको, होतो तुझा नवरा. कारण प्रश्न लंगोटीचा आहे. तुझं असेल तर गाईचं दूध काढायला कोणी बाई नाही आहे. गाईचं दूध निघणार नाही, मांजराला दूध मिळणार नाही. मांजर निघून जाईल, पुन्हा उंदरं येतील, राहिलेली लंगोटी करांटतील, कुरतडतील. जाऊ नको, तुझ्याशी लग्न करतो. त्या बाईशी लग्न केलं. डोंगराला पाळणा हलू लागला. कशामुळे झालं? एका लंगोटीच्या आशेमुळे, एका लंगोटीच्या मोहामुळे. लंगोटीची आसक्ती, लंगोटीचा मोह, लंगोटीची आशा, या लंगोटीच्या आशेमुळे, लंगोटीच्या मोहामुळे त्याला त्या बाईशी लग्न करावं लागलं आणि तो पुन्हा संसार बंधनात अडकला. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही, तरी सांधे तुझी पाही हा संसार वासे. बाहेरून आम्ही विषयाचा त्याग करतो, पण मनात थोडीही विषयाची आशा जर शिल्लक असेल तर मनुष्याच्या मनात विषयाचं चिंतन चालू असतं. माणसाला विषय भोगावेसे वाटतात. मनुष्य पुन्हा वनातून जनात येतो, भरपूर विषय भोगतो आणि आपलं पतन करून घेतो. एक थेंब जरी विष आपल्या पोटात गेलं तर आपल्या जीविताचा नाश करतं. एक बारीकशी ठिणगी पडली, विस्तवाची बारीकशी ठिणगी पडली, जंगल पेटतं, वनवा पेटतो, जंगलाचा नाश होतो. तसं थोडीही विषयाची आशा जर मनात शिल्लक असेल तर या आशेमुळे मनुष्य विषयाचं चिंतन करतो, त्याला पुन्हा विषय भोगासे वाटतात. तो वनातून जनात येतो, विषय भोगतो आणि आपलं पतन करून घेतो, पुन्हा संसार बंधनात अडकतो.
विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसनी पतन गिवंसित पावे. ज्ञानोबा आहे. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसनी पतन गिवंसित पाहे. ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की निश्चित रूपाने तुमचं एक ना एक दिवस पतन होणारच. जो विषय भोगतो ज्ञानेंद्रियाचे त्याचं पतनच होतं, तो नरकालाच जातो. ज्ञानोबा बोलतात विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसनी पतन गिवंसित पावे. इंद्रियाचे विषय जो भोगतो, ज्ञानेंद्रियाचे विषय जो भोगतो, त्याच्या शेवटी पतनच होतं. आणि म्हणून जसं 500 रुपयाच्या नोटेमध्ये 500 रुपये ठासून भरलेले असतात, तशी आशा आसक्ती ही माणसाच्या मनात ठासून भरलेली असते. तुम्ही जनात राहा की वनात राहा, आशा आसक्ती मोह तुमचा पिच्छा सोडत नाहीत. टिजभर लंगोटीतही पूर्ण संसार भरून राहिलाय. टिजभर लंगोटीतही पूर्ण संसार भरून राहिलाय. घरी साधना घडत नाही म्हणून मनुष्य नागवा होतो, घराचा कुटुंबाचा त्याग करतो आणि वनात जातो. तिथे त्याला वन्य प्राण्याची झाडाची आसक्ती जडते. ज्ञानोबरायाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, घरी कुटुंबपणे सरे वनी वन्य होऊन अवतरे, नागव्याही शरीरे जो लागला आहे. घरी कुटुंबपणे सरे वनी वन्य होऊन अवतरे, नागव्याही शरीरे जो लागला आहे. जे नागवे होऊन वनात फिरतात देव भेटा म्हणून, आसक्ती त्यांचा पिच्छा सोडत नाही, त्यांच्या मानगुटीवर बसते. आशा मोह आसक्ती नागवे होऊन फिरतात वनात, त्यांचाही पिच्छा सोडत नाही. आशा आसक्ती मोह बलवान आहेत, विषय वासना बलवान आहेत. शिष्य शाखादी विलासे मठा आणि मुद्रेचे निमिषे, घातली आहेत फासे निसंगाजने. ज्ञानोबा आहे. जे निसंग होऊन वावरतात त्यांनाही फाशे घातलेत म्हणले. कोणी? शिष्य शाखादी विलासे मठादी मुद्रेचे निमिषे. हा माझा मठ, हे माझं संस्थान, मी इथला महाराज, मी इथला महंत, मी इथला मठाधिपती, या गोष्टी त्यांनाही फाशे घातलेत. कुणाला? जे निसंग होऊन फिरतात, जे देव भेटा म्हणून निसंग झालेत, पण त्यांनाही फाशे घातलेत. कोणी? शिष्य शाखादी विलासे मठादी मुद्रेचे निमिषे, घातली आहेत फासे निसंगाजने. निसंग होऊन फिरतात त्यांनाही फाशात बांधलंय. शिष्य हे माझे शिष्य, माझ्या शाखा, माझे मठ, माझं संस्थान, मी इथला महंत, मी इथला मठाधिपती, या माझं मी या आसक्तीने त्यांनाही फाशे घातलेत आणि तेही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात. आणि म्हणून आशा ही अतिशय बलवान आहे. महाराज म्हणतायत तुम्ही आशा ही समूळ खणून काढा, विषय वासना ही समूळ खणून काढा, तरच तुम्ही गोसावी व्हाल, अर्थात संन्यासी व्हाल, देव व्हाल, अन्यथा नाही. आशा, विषय वासना, आसक्ती ह्या दुर्जय आहेत, कठीण आहेत, पण तरीही त्यांना जिंकल्याशिवाय, त्यांना खोदून काढल्याशिवाय तुम्हाला देव पण येत नाही, तुम्हाला संन्यास घडत नाही. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे त्याने. आशा, आसक्ती, मोह, विषय वासना हे दुर्जय आहेत, पण महाराज म्हणतात याला पर्याय नाही. हे दुर्जय असले तरी ही आशा, मोह, वासना हे तुम्हाला खोदून काढावंच लागेल, मुळासहित खोदून काढावं लागेल, तरच तुम्हाला संन्यास घडेल, तरच तुम्ही गोसावी व्हाल, तरच तुम्ही देव व्हाल, अन्यथा नाही. आणि म्हणून तुकोबाराय लिहितात पहिल्या चरणात की आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. तुकोबाराय म्हणतात आशा ही समूळ खणून काढा. आशा ही समूळ खणून काढली मुळासहित तर तुम्ही गोसावी व्हाल, तुम्ही संन्यासी व्हाल. अर्थात आशा ही समूळ खणून काढणं म्हणजे निरीच्छ होणं. तुम्ही निरीच्छ झाले म्हणजे विरक्त झाले, तुम्ही विरक्त झाले म्हणजे संन्यासी झाले, देव झाले. तुकोबाराय म्हणतात की आशा ही समूळ खणून काढा, अर्थात निरीच्छ व्हा, म्हणजे तुम्ही गोसाई व्हाल, संन्यासी व्हाल, तुम्हाला देव पण येईल. ज्ञानोबाराय संन्यासाची हीच व्याख्या सांगतात. माऊली लिहित आहेत, गेली याची सेन करी, न पवता चाडन धरी,
जो सुनिश्चळी अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. गेली याची सेन करी न पवता चाड न धरी. आशा म्हणजे कशाची तरी चाड आहे, मला मिळावं ही आशा आहे. इथं ज्ञानोबा म्हणतात न पवता चाड न धरी. गेली याची सेन करी न पवता चाड न धरी. जो कशाची चाड धरत नाही, अर्थात ज्याला मला काही मिळावं असं वाटतच नाही, अर्थात जो निरीच्छ आहे आणि जो मी आणि माझं विसरलाय तोच संन्यासी असतो. जो निरीच्छ आहे आणि मी आणि माझं विसरलाय तो संन्यासी असतो. मग असा मनुष्य जो निरीच्छ आहे, मी आणि माझं विसरलाय, तो जनात राहिला काय आणि वनात राहिला काय त्याला सारखं असतं. तुम्ही वनात गेले परंतु निरीच्छ नाही आहेत, मी आणि माझं विसरले नाही आहेत. त्या उंदराचा मी दृष्टांत दिला, त्या लंगोटीने त्याला पुन्हा संसारात खिचून आणलं. वनात होता पण विषयभोगाची आशासोबत घेऊन गेला. त्या लंगोटीच्या आसक्तीने त्याला परत संसारात खिचून आणलं. तुम्ही संसारात आहात, घरात आहात, पण निरीच्छ आहात आणि मी माझं विसरलात तरीसुद्धा तुम्ही संन्यासी आहात. तुम्हाला वनात जनात जायची, तुम्हाला जंगलात जायची गरज नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याज्यावे जे झाले स्वभावे निसंग म्हणून. अग्नी विझोनी जाये ते राखोंडी केवळू होय ते कापुसा तो गिवस ये जियापरी. रखरखीत विस्तवे तो विजला आणि त्याची राख झाली आहे. आता ही राख कापसात गुंडाळून ठेवली तरी त्या कापसाचं काही बिघडत नाही, कारण विस्तव विजलाय, त्या विस्तवाची राख झाली आहे. विस्तवाची राख झाली होती, कापसात गुंडाळून ठेवा, आता कापसाला काही नुकसान होत नाही, त्या कापसाचं काही वाकडं करू शकत नाही. तसं तुमच्या मनाची राख झाली आहे. तुमचं मन निरीच्छ झालंय, मी आणि माझं विसरलंय, अर्थात तुमच्या मनाची राख झाली आहे. आता हे मनही तुमचं काही वाकडं करू शकत नाही, कारण ते निरीच्छ झाले, मी आणि माझं विसरलंय. निरीच्छ आहे, मी आणि माझं विसरलंय म्हणजे त्याची आशेचा बिमोड झालाय, तो निरीच्छ झालाय, त्याला मोह राहिला नाही, विषय वासना राहिली नाही. मन मेलय, मनाची राख झाली, विस्तवाची राख झाली, कापसात गुंडाळा, कापसाला धोका नाही. मनाची राख झाली अर्थात मनातल्या वासना आशा गेल्या, मनाची राख झाली, तुम्ही घरातच राहा, आता तुमचं काही बिघडत नाही, संसार तुम्हाला बाधित करू शकत नाही. आणि म्हणून जो निरीच्छ आहे, मी आणि माझं विसरलाय, तो कर्म करूनही नैष्कर्म्य असतो, तो संघात राहूनही निसंग असतो, कारण त्याच्या बुद्धीत काही संकल्प नसतो. ज्ञानोबा बोलतायत असतेनी उपाधी ना कळी जे कर्मबंधी जयाचे बुद्धी संकल्प नाही. अर्थात ज्याच्या बुद्धीत कुठलाच संकल्प विकल्प नाही आहे, जो निरीच्छ आहे, जो मी आणि माझं विसरलाय, तो कर्म करून नैष्कर्म्य असतो, संघात राहून निसंग असतो, त्याला संसार बाधित करत नाही, तो संसार बंधनात अडकत नाही. का? मनात कुठलाही संकल्प विकल्प राहिला नाही. संकल्प विकल्प मावळला तोच खरा संन्यासी असतो. आणि म्हणून परमार्थाची खरीखुरी व्याख्या जर करायची असेल तर ती अशीच करावी लागेल की आसक्ती घालवणं, अहंकार घालवणं, आशा घालवणं, यालाच परमार्थ म्हणायचं. आशा घालवणं, आसक्ती घालवणं, मी आणि माझं घालवणं, अर्थात अहंकार घालवणं म्हणजे संसार. काय हे घालवणं म्हणजे परमार्थ, आशा घालवणं, आसक्ती घालवणं, मी माझं घालवणं म्हणजे परमार्थ. म्हणून परमार्थ म्हणजे काय मिळवणं नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. संसारात सर्व काही बाहेरून मिळवावं लागतं, परमार्थात फक्त आतलं शरीरातलं नको ते त्यागावं लागतं. आणि नको ते आहे अहंकार, विषय वासना, अर्थात आशा वगैरे वगैरे वगैरे. मी आणि माझं
हा अहंकार, ही आसक्ती, ही आशा, या नको त्या गोष्टी घालवणं म्हणजेच परमार्थ. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे. निरीच्छ होणे म्हणजेच परमार्थ. मी आणि माझं विसरणं म्हणजेच परमार्थ. अरे म्हणून तुकोबाराय म्हणतात की आशा ही समूळ खणून काढा. तुम्ही निरीच्छ व्हा, मी आणि माझं विसरा. हाच खरा परमार्थ असतो. तेव्हाच तुम्हाला गोसावी पण लाभेल, अर्थात खरा संन्यास लाभेल. अर्जुनाने भगवंताला गीतेच्या 3ऱ्या अध्यायात एक सुंदर प्रश्न विचारला आहे. अर्जुन देवाला म्हणतो, तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो. आस्था संगू सांडिती संसर्गो करिता न धाती वनवासीही सेविती जनपदाते. देवा म्हणले, एक मनुष्य जनातून वनात जातो, देव भेटा म्हणून जनातून वनात जातो, पुन्हा वनातून जनात येतो, भरपूर संसार भोगतो आणि आपलं पतन करून घेतो. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे. असं का होतं म्हणले देवा? लोक संसार त्यागून वनात जातात देव भेटा म्हणून, पण वनातून पुन्हा संसारात येतात. असं का होतं म्हणले? त्याला कोण परत खेचून आणतं म्हणले वनातून पुन्हा जनात? देवाने या प्रश्नाचं उत्तर 3ऱ्या अध्यायात दिलंयच. कामेश क्रोधेशमध्ये हे ज्ञाननिधीचे भुजंग. पण यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर 2ऱ्या अध्यायात अतिशय सुंदर आले. ज्ञानोबाराय लिहित आहेत, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा आपजे संगती आणि संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. ज्ञानोबाराय बोलत आहेत, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. भगवान म्हणतात की अर्जुना, तू प्रश्न केलाय की मनुष्य घरादाराचा त्याग करून वनात जातो देव भेटा म्हणून, परंतु वनातून पुन्हा संसारात येतो, भरपूर संसार भोगतो आणि स्वतःचं पतन करून घेतो. असं का होतं? तर याचं कारण आहे म्हणले की जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. ज्ञानोबाराय, मनुष्य जनातून वनात गेलाय, पण जाताना आपल्यासोबत विषय भोगाची आशा घेऊन गेलाय, विषय वासना घेऊन गेलाय. आणि ज्यावेळेस मनुष्य वनात गेल्यानंतर विषय भोगाची आशा घेऊन जातो, त्यावेळेस त्याच्या मनात विषयाचं चिंतन चालू असतं. आणि विषयाचं चिंतन केलं किंवा मनात आलं तर माणसाला विषय भोगाविषयी वाटतात. ते विषय त्याला पुन्हा संसारात खेचून आणतात. तो भरपूर विषय भोगतो आणि विषय भोगून आपलं पतन करून पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. तो वनातून जनात आला याचं कारण जाताना त्याने विषय त्यागलेच नव्हते, विषय सोबत घेऊन गेला होता. विषयाची आशा धरी जेल. कशाची आशा धरी जेली? विषयाची आशा धरी जेल. तो विषयाची आशा घेऊन वनात गेलाय आणि या विषयाचं चिंतन केलं आणि हे विषय त्याला पुन्हा संसारात घेऊन आले. त्याने भरपूर विषय भोगले आणि स्वतःचं पतन करून घेतलं. आणि म्हणून वनात जाताना, ज्यावेळेस तुम्ही जनाचा त्याग करता, वनात जाता, त्यावेळेस जाताना तुम्ही विषयाची आशा त्यागा, आसक्ती त्यागा, मोह त्यागा आणि मग वनात जा. मग तुम्हाला परत खेचून आणणारं कोणी नाही. हेच तुकोबाराय सांगतायत की आशा ही समूळ खणून काढावी. नाना प्रकारच्या आशा आहेत. पदाची आशा, प्रसिद्धीची आशा आहे, धनाची आशा, बायकामुलाची आशा आहे, विषय भोगाची आशा आहे. या सर्व आशा तुम्ही मुळासहित खोदून काढा आणि उकडून फेका. मग तुम्ही जनात राहिले का आणि वनात राहिले काय, काही फरक पडत नाही. मी बोललो की विस्तव विजलाय, त्याची राख झाली, त्याला कापसात गुंडाळलं तरी कापसाला काय फरक पडतो राखेने. तसं तुम्ही या सर्व आशा उकडून फेकल्यात मुळासहित. मग तुम्ही जनात आहेत का वनात याने काय फरक पडतोय? मनातल्या सर्व आशा जाव्यात, या वासना जाव्यात, हे विकार जावेत. तुम्ही घरात राहिले तरी संन्यासी आहात. वस्त्राचा त्याग आणि वनात राहणं म्हणजे संन्यास नव्हे. ज्ञानोबा बोलले की ग्रहाधिक आगवे न लगे त्याज्यावे.
तुम्हाला घरादाराचा त्याग करायची गरज नाही संन्यासी बनण्यासाठी. तुम्ही घरात राहूनच संन्यासी बनू शकता आणि देवाची प्राप्ती करू शकता. फक्त करायचं काय, तुम्हाला घरात राहून निरीच्छ आणि मी आणि माझं विसरायचं. या 2 गोष्टी केल्या की तुम्ही घरात राहूनही संन्यासी आहेत. त्याला वनात जायची गरज नाही. आणि वनातही गेले आणि नाना प्रकारच्या आशा आणि वासना आणि विषय घेऊन गेले तर ते तुम्हाला परत घेऊन येतात भोगासाठी. संसारात आणून बांधतात, विषय भोगायला लावतात, तुमचं पतन करतात. म्हणून तुम्हाला देव हवा आहे, गोसावीपद हवं आहे, संन्यास हवा आहे, संतपद हवं आहे, तर तुम्ही हे विकार, विषय वासना, आसक्ती, आशा हे समोर मुळासहित खोदून काढा. तुकोबाराय म्हणतात मुळासहित खोदून काढा, उपटून फेका. टिकावाली नाही, जेसीबीने उपटाने फेका. तरच तुम्ही गोसाई व्हाल, संन्यासी व्हाल, देव व्हाल, अन्यथा नाही. कारण मी बोलून गेलो की विषय वासनेची आशा, विषयांची आशा ही सर्वात बलवान आशा आहे. बाकीच्या आशा आहेत पण त्या तेवढ्याशा बलवान नाहीत जितकी विषयाची आशा बलवान आहे. आणि ही विषयाची आशा तुम्हाला पुन्हा पुन्हा संसाराच्या बंधनात बांधते. हा विषयाचा भोग, विषयाची आशा आणि संसार बंधन यांचा अर्थार्थी संबंध काय आपण पाहूया. की विषय भोगल्याने मनुष्य संसार बंधनात कसा बद्ध होतो. विषयाची आशा ही तुम्हाला संसारात पुन्हा पुन्हा कशी बांधते. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत: कान, डोळा, नाक, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध नाकाचा विषय, चव जिभेचा विषय आणि स्पर्श त्वचेचा विषय. उदाहरण म्हणून मी तुम्हाला कानाचा विषय सांगतो आणि पुढे चलतो. वेळ जर उरला शेवटी तर बाकीचे इंद्रिय सांगूया, पण एक उदाहरण म्हणून कानाचा विषय सांगतो आणि पुढे चालतो. वेळ अपुरा आहे आपल्याकडे. कान हा ज्ञानेंद्रिय. मी प्रश्न असा छेडलाय की ज्ञानेंद्रियाचे विषय, विषयाची आशा, ज्ञानेंद्रियाचे विषय अर्थात विषयाची आशा ही आम्हाला संसारात कशी बांधते. आणि तुकोबाराय आशेचा त्याग, आशाही समूळ खणून का काढा म्हणतात. आशाही समूळ खणून काढा तर तुम्ही गोसावी व्हाल. मग आशा समूळ नाही खणून काढली तर विषयाची आशा आम्हाला संसारात कशा प्रकारे बांधते. अर्थात विषय भोग आणि संसार बंधन याचा अर्थार्थी संबंध काय. विषय भोग आम्हाला संसारात कसे बांधतात. उदाहरण म्हणून आपण कान हा ज्ञानेंद्रिय पाहू. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणद्वारे. ज्ञानोबाराय. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. उदाहरणार्थ एखाद्या माणसाने तुमची स्तुती केली की वा 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 वा, काय तुम्ही छान प्रवचन केलं, काय छान कीर्तन केलं. एखाद्या माणसाने तुमची स्तुती केली तर ज्याने तुमची स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग निर्माण होतो. राग द्वेष जे असतात ना, राग म्हणजे प्रीती, प्रेम. ज्याने तुमची स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रेम निर्माण होतं. आणि या रागातून तुम्ही त्याच्यासोबत सद्वर्तन करता आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. आणि हे पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधतं. कारण पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. एखाद्या माणसाने तुमची स्तुती केली, त्या स्तुतीमुळे तुम्ही प्रसन्न झालात. स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती निर्माण झाली, प्रेम निर्माण झाले. या प्रेमामुळे तुम्ही त्या माणसासोबत सद्वर्तन केले. सद्वर्तनातून पुण्याचा जन्म झाला. आता एखाद्याने तुमची निंदा केली तर ज्याने आपली निंदा केली तर त्या निंदा करणाऱ्याबद्दल तात्काळ आपल्या मनात द्वेष निर्माण होतो. हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधामुळे सारासार विचार नाहीसा होतो, बुद्धिभ्रष्ट होते. आणि ज्याने निंदा केली त्याच्याबरोबर तुम्ही गलिच्छ वर्तन करता, हाणामार करता, शिवीगाळ देता. आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो. आणि हे पाप तुम्हाला संसार बंधनात बांधतं. ध्यायतो विषानपुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोबी जायते,
क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात बोलत आहेत. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की अहंकार हृदयात सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तुमची कोणी निंदा केली, तुम्ही नालायक आहेत, गलिच्छ आहेत, घाण आहेत असं कोणतरी वाईट वाईट बोललं, आत अहंकार सुप्तावस्थेत दडलेला असतो. तो आतून ढुसणी मारतो, अशी बुक्की मारतो आणि म्हणतो बघ बघ बघ, त्याने तुझी निंदा केली, तुला वाईट बोलला. अहंकार तुम्हाला ढुसणी मारून ती निंदा हा कानाचा विषय भोगायला होतो. तुम्ही कानाचा विषय निंदा भोगता. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धिभ्रष्ट, बुद्धिभ्रष्टातून गलिच्छ वर्तन, त्या व्यक्तीसोबत हाणामारी, शिवीगाळ, आणि या शिवीगाळ्यातून, हाणामारीतून, गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप मला ते संसारात बांधतच. आगा कर्मे जे उरावे तेतीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबा आहे. नगभर जरी पुण्य आणि पाप तुमच्या जीवनात शिल्लक राहिलं, ते तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे उरावे तेतीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मग मला सांगा, तुम्हाला कुणी संसारात बांधलं? पुण्यपाप. पुण्यपाप कशामुळं? रागद्वेषामुळं. हां, रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाचा विषय भोगल्यामुळं. ज्ञानेंद्रियाचा विषय कुणी भोगायला लावला? अहंकाराने. सर्वाच्या मुळाशी अहंकार. ज्ञानेंद्रिय, कान हा ज्ञानेंद्रिय, कान या ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला, निंदा आणि स्तुती, यातून पाप पुण्याची निर्मिती. पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. मग तुम्हाला संसार बंधनात कुणी बांधलं? ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची आशा. आणि मग हेच तुकोबाराय सांगतात की आशा ही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. विषय भोगाची आशा ही समूळ मुळासहित उपटून फेकून द्या. अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. तुम्ही गोसाई व्हाल, तुम्ही संन्यासी व्हाल, तुम्ही संत व्हाल, तुम्ही देव व्हाल. म्हणून आशा ही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. आणि ज्ञानेंद्रियाची आशा ही सर्वात बलवान आहे, की ज्या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती होते. मी विषय बोलून गेलो की कानाची स्तुती भोगली राग, कानाची निंदा भोगली द्वेष, रागातून प्रीती, द्वेषातून क्रोध, प्रीतीतून सद्वर्तन, क्रोधातून गलिच्छ वर्तन, सद्वर्तनातून पुण्य, गलिच्छ वर्तनातून पाप. पुण्य आणि पाप हे भोगूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. तुम्हाला संसार बंधनात अडकावं लागतं. मग तुम्हाला संसार बंधनात कुणी अडकवलं? पाप पुण्याने. पाप पुण्य कुणामुळं? तर रागद्वेषामुळं. रागद्वेष कुणामुळं? तर कान या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळं, निंदा आणि स्तुतीमुळं. निंदा आणि स्तुती कुणामुळं भोगली? तर अहंकारामुळं. आणि म्हणून तुम्हाला संसारात बांधत जर कोण असेल, प्रामुख्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यात बांधत असेल कोण, तर ते आहेत ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आणि हे रागद्वेष, की ज्यातून पाप पुण्याची निर्मिती होते. आणि पाप पुण्य तुम्हाला संसारात बांधतं. कारण पाप पुण्य थोडे शिल्लक असलं तर ते भोगूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की आगा कर्मे जे उरावे तेतीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. अशा प्रकारे डोळ्याचा विषय, नाकाचा विषय, जिभेचा विषय, यातूनही पाप पुण्याची निर्मिती होती. आणि हे पाप पुण्य संसार बंधनात बांधतं. शेवटी वेळ मिळाला तर हे ज्ञानेंद्रियाचे विषय आपण बघूयात. वेळ अपुरा आहे. आपण कानाचा विषय पाहिला, निंदास्तुती, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपापाची निर्मिती आणि संसार बंधन. अशा प्रकारे विषय भोगाची आशा ही फार बलवान आहे, आणि ती तुम्हाला संसार बंधनात बांधते. आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला उपदेश करतायत की विषय भोगाची आशा ही समूळ खणून काढा. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, ते तुम्हाला पुन्हा पुन्हा संसार बंधनात बांधतील. कारण ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की त्यातून क्रोध जन्माला येतो, आणि क्रोधातून पाप जन्माला येतं. कारण हे काम क्रोध पापाचे बाप आहेत. कामाच्या पोटी क्रोध आणि क्रोधाच्या पोटी पाप जन्म घेतं. म्हणून काम क्रोध हे पापाचे बाप आहेत. आणि म्हणून ज्ञानोबराय क्रोधाला गळाची उपमा देतात. ज्ञानोबराय क्रोधाला गळाची उपमा देत आहेत. ज्ञानोबराय लिहित आहेत, इंद्रिय कामो असे ते लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलवीजे का. परी तया माझी गळू आहे, हे झाकलेपणे ठाऊये नव्हे.
ते प्राणात घेऊन जाय जियापरी. तसे अभिलाष येणे कीजेल, विषयाची आशा धरीजेल, तरी वरपडा होईजेल क्रोध नळा. ज्ञानोबा आहे. अभिलाष येणे कीजेल, विषयाची आशा धरीजेल. हा शब्द ऐका. अभिलाष येणे कीजेल, विषयाची आशा धरीजेल, तरी वरपडा होईजेल क्रोध नळा. विषयाची आशा धरली, विषय भोगले की या विषय भोगातून क्रोध, क्रोधातून पाप, आणि या पापाला गळ म्हटलंय ज्ञानोबा. मासे धरतो ना आपण, मासे धरताना त्या गळाला एक आमिष लावलं असतं. सहसा दवना लावतात, भाकरीचा तुकडा लावतात, पण दवना लावतात ग्रामीण भागामध्ये. आता मासा ज्यावेळेस तो गळ पाहतो, त्या माणसाने गळ पाण्यात सोडला दवना लावून, की माशाला वाटतं फक्त दवनाच आहे. मासा धावतो खायला, त्याच्या खाली गळ लपलाय त्याला माहीत नसतं. मासा तो गळ तोंडात धरतो, दवना खातो, पण ते खाली लपलेला गळ त्या माशाच्या नरड्यात आरपार शिरतो आणि मासा मरतो. किंवा तो मनुष्य त्याला झटका मारून बाहेर काढतो पाण्याच्या, आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे त्याला बाहेर ऑक्सिजन घेता येत नाही पाण्याच्या, म्हणून मासा तडपडून मरतो. कशामुळं? त्या गळाला लावलेल्या दवनारूपी आमिषाला भुलला. त्या दवण्याखाली लपलेला गळ त्याला माहीत नव्हता. त्या गळाने आमिष दाखवले दवण्याचं, मासा त्या दवनारूपी आमिषाला भुलला. दवना खाल्ला, आमिष खाल्लं, पण त्याला मरावं लागलं. तसं ज्ञानेंद्रिय विषय सुखाचं खोटं आमिष दाखवतात. मनुष्य या विषयाच्या खोट्या आमिषाला भुलतोही, पण या विषयभोगातून क्रोध नावाचा अग्नी तयार होतो. आणि हा क्रोध नावाचा अग्नी जसा त्या लोखंडी गळ्याने त्या मासा मारला, तसा क्रोध नावाचा गळ तुम्हाला मारतो. कारण हा क्रोध पापाला जन्म देतो, आणि पाप जीवनात आले ते भोगूनच पार पाडावं लागतं. तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. याचा अर्थ तुम्हाला त्यांनी मारलंच. लोखंडी गळ्याने माशाला मारलं, क्रोधाच्या गळ्याने तुम्हाला मारलं, कारण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवलं. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत, येत ऐशीची परी आहे, म्हणून हा संगू तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाण. ज्ञानोबा आहे. येत ऐशीची परी आहे, म्हणून हा संगू तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाण. अर्जुना, काम क्रोध हे घातक आहेत. जसं लोखंडी गळाने त्या माशाला मारलं, तसे काम क्रोध नावाचे गळ तुला मारतील किंवा माणसाला मारतात. तो लोखंडी गळ त्याच्यावर आमिष लावलंय आणि पाण्यात सोडलाय. मासा त्या दवनारूपी आमिषाला भुललाय, पण खालचा गळ त्याला माहीत नाही. दवना खाल्ला, पण गळ नारड्या स्त्रीला, या गळाने त्याचा जीव घेतला. तसं ज्ञानेंद्रियांनी विषय सुखाचं खोटं आमिष दाखवले. मनुष्य त्या विषय सुखाच्या खोट्या आमिषाला भुलतो, विषय भोगतो. पण विषय भोगला की रागद्वेष आले, आणि रागद्वेष आले की पुण्यपापाची निर्मिती आली, आणि पुण्यपापाची निर्मिती आली की पुन्हा पुन्हा जन्ममरण संसार बंधने आलंच. म्हणून कामक्रोध हे अग्नी आहेत, कामक्रोध हे गळ आहेत. लोखंडी गळ त्या माशाला मारतो, तसा कामक्रोधाचा गळ हा माणसाला मारतो, आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतो. म्हणून ज्ञानोबा या क्रोधाला गळाची उपमा देतात. इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमेसे भुलवी जे का. ज्ञानोबा आहे. आणि म्हणून तुम्ही पहा की हे कामक्रोध कसे घातक आहेत. कामक्रोध दोन्ही घातकूप आहे. हे तर ऐसीच परी आहे, म्हणून हा संगू तुझ नोहे, पार्था दोन्ही कामक्रोध हे घातकू जाण. विषयभोगातून निर्माण होणारे कामक्रोध हे घातक आहेत. कसे घातक आहेत? तर तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजे काम. काम या शब्दाचा अर्थ आम्ही पुष्कळदा त्याचा एकच अर्थ घेतो. काम म्हणजे स्त्री संग किंवा स्त्रियांसोबत घेतलेला जो भोग असतो, सेक्स्युअल एन्जॉयमेंट ज्याला साधे भाषेत बोललं तर, त्या सेक्स्युअल एन्जॉयमेंटला आम्ही काम म्हणतो. तो एक अर्थ आहेच, त्यात काय वाद नाही. काम म्हणजे सेक्स्युअल एन्जॉयमेंट. स्त्रीशी आपल्या पत्नीशी भोग घेणं हा कामच आहे. पण केवळ पत्नीशी भोग घेणं यालाच काम म्हणतात असं नाही. तर काम या शब्दाची खरा अर्थ आहे की ज्ञानेंद्रियाची इच्छा, ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजे काम. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. अर्थात काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा. आता तुम्ही काम भोगला म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला.
ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला, त्यातून क्रोध जन्माला येतो. म्हणजे पर्यायाने कामातूनच क्रोध जन्माला आला. म्हणजे हा काम क्रोधाचा बाप आहे. क्रोध नेहमी कामाच्या पोटी जन्म घेतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नसतो. कामू जे तो उपजला ते तो क्रोधू आधीच ठेला आणि क्रोधू असे ठेला संमोह जाणे. ज्ञानोबर आहे. काम उपजला की त्याच्या पोटी क्रोध जन्मालाच. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. हे जे मी म्हटलं डोळे, नाक, कान हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. या 5 ज्ञानेंद्रियाचा विषय भोग घेणं, या 5 ज्ञानेंद्रियाचा विषय भोग घेणं म्हणजे काम. तुम्ही काम भोगला अर्थात ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला म्हणजेच काम भोगला आणि या कामातून क्रोध जन्माला येतो. काम म्हटलं की क्रोधालाच. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. क्रोधाचा जन्म नेहमी कामातूनच होतो. कामो जे तो उपजला क्रोधू ते तर आधीच ठेला आणि क्रोधू असे ठेला संमोह जाणे. आणि मग तुम्ही काम भोगला तर कामातून क्रोधाचा जन्म झाला, क्रोधातून पापाचा जन्म झाला. मग मला सांगा, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गज, हे ज्ञानोबराजे बोलत आहेत. ते काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे काय होतं? आम्ही अनेकदा ही ओवी वाचतो आणि पुढं जातो, मोठमोठ्याने घोगतो पारायणात किंवा एरवी. याच्या खोलात कोणी शिरत नाही की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजे. हे कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे काय? तर कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे या कामातून अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून क्रोध निर्माण होतो. क्रोधातून पापाचा जन्म होतो आणि हे पापच ज्ञाननिधीवर जाऊन बसतं. आणि हे पाप फेडल्याशिवाय तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. श्रीगुरूची भेट होऊन आत्मज्ञान होत नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. मुद्दा लक्षात येतो का तुमच्या? कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात. कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय ते तुम्ही समजून घ्या. काम या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा. काम या शब्दाचा अर्थ आम्ही सहसा असा घेतो की सेक्स्युअल एन्जॉयमेंट. साध्या भाषेत आपल्या पत्नीशी भोग घेणं या गोष्टीला आपण काम म्हणतो. स्त्री पुरुषांची लैंगिक भावना म्हणजे काम. हा तर एक अर्थ कामाचा आहेच आहे, यात काही वाद नाही. पण काम या शब्दाचा एवढा मर्यादित अर्थ नाही आहे. काम या शब्दाचा खरा अर्थ होतो काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. मग तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला अर्थात कामच भोगला. मग ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून क्रोध जन्माला आला. याचा अर्थ कामातूनच क्रोध जन्माला आला. म्हणून हे सिद्ध होतं की क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. क्रोध हा नेहमी कामातून जन्म घेतो. काम क्रोध हे एकमेकाच्या हातात हात घालून चालतात. ज्ञानोबा लिहित आहेत, कामू जे तो उपजला ते तो क्रोधू आधीच ठेला आणि क्रोधू असे ठेला संमोह जाणे. काम जिथं उपजलं तिथं क्रोध टपकलाच. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. जसं आपण कानाचा विषय भोग पाहिला, निंदास्तुती. हा कानाचा निंदा विषय भोगला म्हणजे कामच भोगला. या निंदेतून अर्थात या कामातून क्रोध जन्माला आला. अर्थात कामातूनच क्रोध जन्माला येतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नसतो. हे समजून घ्या. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून अर्थात कामातूनच क्रोधाचा जन्म होतो. काम नसेल तर क्रोधच नसतो. अर्थात ज्ञानेंद्रियाचा विषय भोग नसेल तर क्रोधच नसतो. याचा अर्थ ज्ञानेंद्रियाचे विषय भोग अर्थात काम याच्या पोटी क्रोध जन्म घेतो. मग कामातून अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून अर्थात कानाचा विषय भोग निंदेतून काय जन्माला आलं? क्रोध. क्रोधातून गलिच्छ वर्तन आणि त्यातून पाप. म्हणजे कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप. म्हणजे काम क्रोध पापाचे बाप आहेत. तसा काम तर पापाचा बाप, हा काम तर क्रोधाचा बाप आहे. कारण कामाच्या पोटी क्रोध आहे म्हणून काम क्रोधाचा बाप आणि क्रोध पापाचा बाप. हे समीकरण लक्षात घ्या. काम क्रोधाचा बाप, क्रोध
पापाचा बाप. सरळ सरळ बोललं तर काम क्रोध पापाचे बाप आहे. कामाच्या पोटी क्रोध आहे, क्रोधाच्या पोटी पाप आहे. मग हे काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? अनेकदा आपण ही वही 3ऱ्या अध्यायात येऊन गेली. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे भाग आम्ही वाचतो आणि पुढं चालतो, याच्या खोलात शिरत नाही. कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला, अर्थात कानाचा निंदास्तुती विषय भोगला म्हणजे काम भोगला. या कामातून अर्थात निंदेतून, द्वेष, द्वेषातून क्रोध म्हणजे कामातूनच क्रोध आणि क्रोधातून पाप. आणि मग हे कामातून क्रोध, मग हे काम क्रोध दोन्ही जाऊन ज्ञाननिधीवर बसतात. आता काम क्रोध ज्ञाननिधीवर बसतात आणि ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या. की कानाचा विषय निंदा भोगला अर्थात काम भोगला, निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून पाप, अर्थात कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप. हे पापच जातं आणि ज्ञाननिधीवर बसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा भुजंग आहे हा मुद्दा लक्षात घ्या. माझं वाक्य पुन्हा ऐका, गुंता सुटेल. कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून निर्माण होणारं पाप हेच खरं ज्ञाननिधीचं भुजंग आहे. कारण कामातून क्रोध, क्रोधातून पाप, मग हे पापच जाऊन ज्ञाननिधीवर बसतं आणि पहारा देतं. ज्ञाननिधीवर पाप पहारा देतं म्हणजे तुमच्या हातून घडलेलं पाप तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. हे पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. हे पाप भोगल्याशिवाय तुम्हाला श्रीगुरू येऊन भेटत नाही आणि आत्मज्ञानाचा मंत्र देत नाही, कानावाचनाची भेटी. कारण हे पाप भोगावं लागेल ना. जोपर्यंत तुमच्या जीवनात काम आहे तोपर्यंत क्रोध आहे, क्रोध आहे तोपर्यंत पाप आहे, पाप आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आहे. मग पुन्हा पुन्हा जन्म आहे तर तुम्हाला आत्मज्ञान होईल कसं? कारण आत्मज्ञानावर पाप आणून ठेवलं ना तुम्ही. रोज काम भोगता, कामातून क्रोध तयार करता, क्रोधातून पाप तयार करता आणि पाप ताजंतावानं होऊन ज्ञाननिधीवर जाऊन बसते आत्मज्ञानाच्या ठेव्यावर. आणि मग तुम्ही पापी आहेत ना, मग पापी माणसाला आत्मज्ञान होईल कसं? श्रीगुरू येईल कसं आणि तुम्हाला आत्मज्ञान देईल कसं? कारण पाप भोगायचे, कारण पाप भोगावंच लागतं. आगा कर्मे जेवर हवे, पाप भोगल्याशिवाय तुम्हाला मुक्तीच नाही आहे. आणि मग ज्यावेळेस तुमचं जीवन पाप पुण्य रहित होईल, ज्यावेळेस तुम्ही कामच भोगायचे नाही, तेव्हा क्रोध नाही, क्रोध नाही तेव्हा पाप नाही, पाप नाही, पाप नाही, पुण्य नाही. हा आत्मज्ञानाचा ठेवा उघडा पडला, तिथं पहारा द्यायला कुणी नाही आहे. अर्थात तुमचं जीवन पाप पुण्य रहित झालं. आणि ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरू तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा मंत्र देऊन किंवा श्रवण देऊन तुम्हाला मुक्त करतो. का तर तुमच्या जीवनात पाप पुण्य नाही ना. कामातून क्रोध, क्रोधातून पाप, हे पाप असेल तर पहारा द्यायला तिथं पाप आहे, कारण ते भोगावं लागते. पाप पहारा देतं म्हणजे तुम्हाला ते भोगावं लागते. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. म्हणून आत्मज्ञान होत नाही, श्रीगुरू येत नाही. परंतु आता काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पापच नाही, तुमचं जीवन पाप पुण्य रहित झाले. जीवनात पाप नाही, पुण्य नाही, श्रीगुरूला यावं लागतं आणि तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करावं लागतं. हा ज्ञानाचा ठेवा तुमच्या हाती लागतो. का तर तिथं पहारा द्यायला पाप नाही ना ज्ञानावर. आणि मग ज्ञाननिधीचे भुजंग बनतात. हे कामक्रोध याचा अर्थ समजून घ्या की कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग बनतात असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून निर्माण होणारं पाप, पुण्यपाप म्हणलं तर चालेल पण त्यातले त्यात पाप, कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. ही ज्ञाननिधी आहे. तुम्ही काम भोगला म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला, काम भोगला, कामातून क्रोध, क्रोधातून पाप, याच्यावर काम क्रोध बसले, क्रोधातून पाप झाला ना, म्हणजे काम क्रोध बसले म्हणजे पापच येऊन बसलं. हे पाप तुम्हाला भोगावं लागतं, त्यासाठी जन्म धरावे लागतात. आणि श्रीगुरू येत नाही, आत्मज्ञान देत नाही, म्हणजे या काम क्रोधानं अर्थात या पापानं या ज्ञाननिधीची राखण केली, हे ज्ञाननिधीचे भुजंग झाले. पण तुम्ही काम त्यागला, ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागले म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. मग आता ज्ञाननिधीवर पहारा द्यायला पापच नाही ना, मग तुम्हाला पाप नाही तर जन्म घ्यायची गरजच नाही. पाप पुण्यरहित जीवन झालं, श्रीगुरूला यावं लागतं आणि तुम्हाला मुक्त करावं लागतं. याला म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग. या खोलात शिरा जरा. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की फळाची हवा हृदय झाला कामारी गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानोबाची विनीट आहे का? फळाची हवा हृदय झाला कामारी गावा,
तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. तुम्ही एखादा दिवा लावा, मेणबत्ती तेलाचा बारीक दिवा लावा, पंती लावा आणि त्याच्यावर एक मोठं पातेलं झाकून ठेवा. थोड्या वेळात तो दिवा विझेल. कारण त्या पातेल्याने त्या दिव्यावर आवरण केल्यामुळं त्याला आता ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजनच्या अभावामुळं त्या पातेल्याने झाकलेला दिवा विझून जातो. पण आता तुम्ही ते पातेलं काढा, आवरण काढलं आणि काडी लावा आणि दिवा पुन्हा पेटवा आणि पातेलं ठेवू नका, दिवा कवाही जळतो. का तर त्याला आता पातेल्याचं आवरण नाही. तसं आत्मज्ञानाच्या ठेव्यावर काम क्रोधानं, अर्थात या क्रोधातून निर्माण झालेल्या पापानं आवरण केलंय आणि या पापानं आवरण केल्यामुळे हा ज्ञानाचा दिवा खाली विझतो. अर्थात तुम्हाला ज्ञान होत नाही. का? ते पाप तुम्हाला भोगायचं आहे ना. नगभरे पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल ते भोगावंच लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आगा कर्मे जेवरावे. आणि म्हणून श्रीगुरु येत नाही, तुम्हाला मोक्ष होत नाही, आत्मज्ञान देत नाही. पण तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागले, अर्थात काम त्यागलाय. काम त्यागला की क्रोधही त्यागला, क्रोध त्यागला की पापही त्यागलं. मग या ज्ञाननिधीवर पहारा द्यायला काम क्रोध नाहीत म्हणजे पापच नाही. पाप नाही मग तुम्हाला पाप भोगायची गरज नाही. पाप भोगायची गरज नाही म्हणजे पाप पुण्यरहित जीवन झालंय. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरूला शोधत यावं लागतं, तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करावं लागतं. आणि म्हणून पातेल्यानं दिवा झाकलाय म्हणजे पापानं आत्मज्ञान झाकलंय. पातेल्यानं दिवा झाकल्यामुळे ऑक्सिजन कमी पडला, दिवा विझला. तसं पापानं, काम क्रोधातून निर्माण झालेल्या पापानं आत्मज्ञानाचा दिवा झाकलाय आणि तो खाली विझलाय. तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही. पण आता पातेलं काढलाय, दिवा पुन्हा लावलाय, तो कव्हारे जळतो. तसं काम क्रोधच भोगले नाही. कामच भोगला नाही तर क्रोधच नाही, क्रोध नाही तर पाप नाही. त्या दिव्यावरचं पातेलं काढा, दिवा कव्हावर जळतो. या ज्ञानाच्या ठेव्यावरचा पापाचं आवरण काढलं, हे आत्मज्ञान कव्हावर जळतं, ते विजतच नाही. आणि पाप नाही आहे, जीवन पाप पुण्यरहित झालं. हे पापाचं आवरण आहे, हे आवरण गेलं तर आत्मज्ञानाचा दिवा कायमचा तेवत राहतो. आणि जीवनात पाप नाही, पुण्य नाही, जीवन पाप पुण्यरहित झालं. श्रीगुरूला यावं लागतं, आत्मज्ञान द्यावं लागतं. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात म्हणतात की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. वो भी नीट आहे का? सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. ज्याच्या जीवनात पाप पुण्य समान आहे तो पुन्हा मनुष्य होतो. ज्याच्या जीवनात पाप जास्त आहे तो नरकाला जातो. ज्याच्या जीवनात पुण्य जास्त आहे तो स्वर्गाला जातो. आणि ज्याच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही तो मुक्त होतो. मग आता काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय, ज्ञानेंद्रियाचे विषय भोग नाहीत म्हणजे काम नाही. हे काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. आणि पाप नाही म्हणून जीवन पाप पुण्यरहित झालं. जीवन पाप पुण्यरहित झालं म्हणजे ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं ही मुक्त अवस्था असते. श्रीगुरूला शोधत यावं लागतं आणि तुम्हाला काना वाचनाची भेटी किंवा अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती द्यावी लागते, आत्मज्ञानाची प्राप्ती करून द्यावी लागते. आणि म्हणून आत्मज्ञान जन्मताच आमच्या हृदयात मूळचंच आहे, ते सिद्ध आहे. आत्मज्ञान हृदयात सिद्ध आहे. परंतु हे सिद्ध असलेलं आत्मज्ञान आम्हाला का मिळत नाही? तर जसं उदाहरण घ्या, पाणी जमिनीत सिद्ध आहे, फक्त त्याच्यावरचं मातीचं आवरण बाजूला काढावं लागतं. दारावर पहारेकरी, तो पहारेकरी बाजूला काढावा लागतो, तेव्हा तुम्हाला घरात प्रवेश मिळतो. जमिनीतल्या पाण्यावरचा मातीचा दल बाजूला काढावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला पाणी उघडं होतं, ते पाणी प्राप्त होतं. तसं आत्मज्ञान हृदयात मूळचं सिद्ध आहे, जन्मता प्राप्त आहे. परंतु या आत्मज्ञानावर आवरण केलंय कामक्रोधाने, अर्थात कामक्रोधातून निर्माण होणाऱ्या पापाने. मग हे पाप बाजूला काढा ना, ज्ञान आहेतच तुमच्या हाती लागेल. पाप कशामुळे? तर क्रोधामुळे. क्रोध कशामुळे? तर कामामुळं. आणि काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, हजारदा समजून सांगितलं मी. मग ज्ञानेंद्रियाचा विषयच भोगला नाही म्हणजे काम नाही, काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. मग त्या ज्ञानेंद्रियावर पहारा द्यायला काम क्रोध नाही म्हणजे पाप नाही, पाप नाही म्हणजे जीवन पाप पुण्यरहित झालं. हे उघडं पडलं म्हणजे जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि पाप पुण्यरहित होणं म्हणजे ही मुक्त अवस्था असते. सद्गुरूला यावं लागतं. तुम्हाला अहम ब्रह्मास्मी किंवा काना वाचनाची भेटी या महामंत्राचं श्रवण करून तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करावं लागतं. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. ज्ञानेंद्रियाच्या विषयाची आशा ही समूळ खोदून काढा. हे तुकोबाराय आम्हाला सांगतायत की आशा ही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने.
आशामध्ये सर्वात बलवान आशा आहे ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची. या ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची आशा तुम्ही खणून काढा. अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, काम भोगू नका. म्हणजे क्रोध नाही म्हणून पाप नाही. बघा तुम्ही, कामाची नाही ते तर क्रोधाची काय सांगते, ते कायचे रे भांडण रे तुको बरं आहे. कामाचं नाही तर क्रोध कुठून आला आणि भांडण कुठून आले आणि पाप पुण्य कुठून आले म्हणलं रे. काम असेल तर क्रोध असेल तर भांडण असेल तर पाप आहे. आणि मग ज्ञानावरचा दिवा ठेवावर आवरण करेल. पण कामाची नाही ते तर क्रोधाची काय सांग, ते कायचे भांडण रे. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग नाही म्हणजे काम नाही म्हणून क्रोध नाही म्हणून पाप नाही. कारण भांडणच नाही ना आता, क्रोध नाही म्हणून तिथं पाप नाही. पाप पुण्यरहित अवस्था आली. ज्ञानाचा दिवा तेवत राहिला, त्याच्यावर आवरण करायला काम क्रोध नाही म्हणजे पाप नाही. तुम्ही मुक्त झाले श्रीगुरूच्या कृपेने. आणि म्हणून कामवैरी झाला ठाणोरी, तिथं सरली वारी क्रोधाचीही. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देश आहे, कामू नाशलेनी नासे क्रोधू तैसा. काम नाशला की क्रोध नासतो. काम गेला की क्रोध आपाप जातो. काम घालवा म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषयभोग घालवा, ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची आशा घालवा. आणि ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची आशा घालणं म्हणजे आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी, तेव्हाची गोसावी व्हावे तरी तुको बरं आहे. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची आशा टाळा. अर्थात आशा ही समूळ मुळासहित खणून काढा. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग भोगू नका. तुम्ही मुक्त व्हाल. आणि मग जीवन जगताना भगवंत पैल तीराला आहे, आम्ही आईल तीराला आहोत. आणि भगवंतातन आमच्यामध्ये हे काम क्रोधाचे डोंगर आडवे आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की काम क्रोध आड पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. अनंत परमात्मा या डोंगराच्या पलीकडे हे पर्वत आहेत. कोण? काम क्रोध हे पर्वत आहेत. आणि या डोंगराच्या पर्वताच्या पलीकडे कृष्ण परमात्मा आहेत. त्या डोंगरा काम क्रोध या डोंगराच्या अलीकडे आम्ही आहेत. काम क्रोध पर्वत आहेत, त्या पर्वताच्या अलीकडे आम्ही, पलीकडे कृष्ण आहे. या काम क्रोधाचा पर्वत चढून पलीकडे गेलात तरच कृष्ण भेटेल. अर्थात काम क्रोध जिंकले तरच कृष्ण भेटेल, अन्यथा नाही. मग काम क्रोधाला जिंका ना. कसे जिंकायचे आपण पाहूया पुढे. पण हे काम क्रोध जिंका. हे आडवे पडलेत म्हणून तुम्हाला कृष्ण भेटत नाही. यांना जिंकलं की कृष्ण भेटलायच. आणि काम क्रोध भोगणं, काम भोगणं म्हणजे विषय भोगणं, विषयाची आशा करणं. आणि मग तुकोबारा म्हणतात की विषयाची आशा समूळ खणून काढा, तुम्हाला देव भेटेल. तुम्ही देव व्हाल, तुम्ही गोसाई व्हाल, संन्यासी व्हाल, संत व्हाल. आशा ही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. भगवंत ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात बोलतायत की हे तिन्ही जव जीवी जागती, तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. बघा भगवान कृष्ण काय म्हणतात की हे तिन्ही जीवी जव जागती, तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत तुमच्या हृदयात, तुमच्या जीवनात काम क्रोध लोभ जागेत, तोपर्यंत तुम्हाला निक्या अशा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली हे ऐकायला माझे कान तयार नाहीत. हे भगवान कृष्ण बोलत आहेत. हे तिन्ही जीवी जव जागती, तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. आणि म्हणून जोपर्यंत काम क्रोध जीवनात उभे आहेत, जागेत, तोपर्यंत तुम्हाला निक्या अशा परमात्म्याची आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून आपणपा पडिये आत्मनाशा जो भिये, तेने न धरावी सोये सावधा होईजे. ज्याला मोक्षप्रिय, जो आत्मनाशाला भीतो, त्यांनी काम क्रोधाची संगती करू नये. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नयेत म्हणजे काम भोगू नये. काम भोगला नाही की क्रोधही मरतो, पापही मरतं, तुम्ही मुक्त होता. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले म्हणजे काम भोगला म्हणजे क्रोध आला म्हणजे पाप आलं म्हणजे ज्ञानेंद्रियाचा भुजंग आला, पुन्हा जन्ममनाचा फेरा आला, तुम्ही अडकले. हे ज्ञानेंद्रियाचे भुजंग झाले. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळायचे, ज्ञानेंद्रियाच्या विषयाची आशा टाळायची. एखादा समुद्र आहे, नरबरा बोलतायत की एखादा मोठा समुद्र आहे, समुद्री बाह्य अंगण का जीवाया जेवण काळकुटाचे, पोटी बांधोनी पाषाण, समुद्री बाह्य अंगण का जीवाया जेवण काळकुटाचे. नरबरा म्हणतात की तुम्हाला समुद्राची, तुम्हाला खूप भूक लागली आहे, खूप भूक लागली आणि भूक मारायची, जेवण केले कशाचं? काळकुट विषयाचं. भूक मरेल का? भूक थांबेल का? भूक लागली
भूक थांबायची, क्षमावायची, पण जेवण केले काळकूट विषयाचं मराल की भूक कशी थांबेल, मराल. समुद्र पोहून पलीकडे जायचं आहे, असंख्य किलोमीटर समुद्र पोहून पलीकडे जायचं आहे आणि पोहून चाललात तर पोहणं शक्यच नाही समुद्र आपल्या भाऊबळावर. पोहत चाललात आणि ते पोटाला दगड बांधून चाललात, तराल का बुडाल? अहो बुडालच की. पोटाला दगड बांधून जर समुद्र पोहू लागला तर बुडाल. तसं काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघाल तर भवसागरात बुडाल, तुम्ही तरायचे नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. पुन्हा चरण आहे का तुकोबारायचं? काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. सकारात्मक बोलले तुकोबाराय की जो काम क्रोध लोभांना सोबत घेऊन निघतो, परमार्थाला तर निघालाय पण सोबत काम क्रोध घेतलेत, तो मूर्ख आहे म्हणले. आणि जो परमार्थाला निघाला आणि ज्याने काम क्रोध लोभ टाकलेत तो खरा परमार्थिक आहे म्हणले. मग ज्याने त्याने आपली शहानिशा करावा. आम्ही कीर्तनकार आहोत, प्रवचनकार आहोत, परमार्थिक आहोत, परमार्थाला निघालोत, आम्ही काम क्रोध टाकलेत का? टाकले असले तर आम्ही खरे परमार्थिक. आम्ही शहाणे. आणि काम क्रोध लोभ सोबत घेऊन जर कीर्तन करत असतो, प्रवचन करत असतो तर आम्ही मूर्ख आहेत. तुकोबाराय म्हणतात मी नाही, आम्ही मूर्ख आहेत. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. शहाणा होण्याची गरज आहे. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा, अर्थात काम टाळा. क्रोध टळतो, क्रोध टळला पाप टळतं, पाप टळलं संसार बंधन टळतं, जीवन पाप पुण्यरहित होतं, श्रीगुरु येतो मुक्त करतो. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगाल म्हणजे काम भोगला, काम भोगला म्हणजे क्रोध आला, क्रोध आला म्हणजे पाप आलं, पाप आलं म्हणजे ज्ञानेंद्रिय पाप भुजंग बनलं. पाप भोगावं लागतं, त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, आगा कर्मे जे उरावे, जन्ममानाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आमचंच आत्मज्ञान आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची आशा टाळा, मुक्त व्हाल. आणि म्हणून महाराज म्हणतात की आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. हे उदाहरण एकदा पुन्हा समजावून सांगतो की पोटी बांधोनी पाषाण, समुद्री बाही अंगवन, का जीवावया जीवन काळकोटाचे, काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी. हे दोन चरण ऐका म्हणजे डोक्यात लख प्रकाश पडेल. ज्ञानोबाराच्या दोन वया ऐका. पोटी बांधोनी पाषाण, समुद्री बाही अंगवन, का जीवाया जीवन काळकोटाचे, काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी या चागा. अतिशय महत्त्वाच्या दोन वया आहेत. मी बोललो की भूक लागली आहे, भूक भागवायची, पण काळकूट विष खाल्लं, भूक भागायची नाही, मरावं लागल. समुद्र पोहून जायचा बहुबळावर, शक्य नाही, पण तरी बहुबळावर प्रयत्न करतात. समुद्र पोहून चाललायत पण पोटाला दगड बांधून चाललायत, समुद्रात बुडाल, तरायचे नाहीत. तसं परमार्थाला निघालायत पण काम क्रोध लोभ घेऊन सोबत निघालायत, भवसागरात बुडाल, तरायचे नाही. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी. त्या मागच्या उईकडे बोट केले की समुद्र पोहायचा आहे, बहुबळावर पोहून चाललायत आणि ते साधन आहे पोटाला दगड बांधून चाललायत पोहत, समुद्रात बुडाल. ती जशी कार्यसिद्धी मूर्खपणाची, समुद्र पोहून जायचा आणि ते पोटाला दगड बांधून पोहून जायचं आहे, ती कार्यसिद्धी जशी मूर्खपणाची, तशी ही कार्यसिद्धी मूर्खपणाची. आम्ही परमार्थाला निघलोत पण सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघालोत, ही कार्यसिद्धी मूर्खपणाची. अर्थात काम क्रोध लोभ घेऊन जर निघालोत आम्ही परमार्थाला तर आमचा परमार्थ कडीला जात नाही. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी या चागा. आणि म्हणून शहाण्या माणसानं, खऱ्या परमार्थिकानं काम क्रोध लोभाचा त्याग करावा आणि परमार्थाला निघावं, तो खरा परमार्थिक. आणि जो परमार्थाला निघाला आहे सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघाला आहे तो मूर्ख आहे, असं सरळ सरळ तुकोबाराय म्हणतात. मग तो कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कुणी असो, तो कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, परमार्थिक आहे, पण काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघलाय, तुकोबाराय म्हणतात तो मूर्ख आहे. ज्याने काम क्रोध लोभ टाकले तर परमार्थाला निघाला, कीर्तन प्रवचन करतोय, तो खरा परमार्थिक आहे. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख, तुकोबाराय. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाच्या विषयाची आशा, अर्थात काम टाळा, क्रोध टळेल, पाप टळेल. ज्ञाननिधीवर पहारा द्यायला भुजंग नसेल, पापाच्या रूपात तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून
काम क्रोध लोभ अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा, तर हा काम क्रोध कसा मारायचा शेवटचा एक विषय राहतो की काम क्रोध टाळायचे, तर या काम क्रोधाला कसं टाळायचं, कसं मारायचं. तर या काम क्रोधाला अर्थात या काम क्रोधाला मारण्यासाठी अर्थात जिंकण्यासाठी सर्वात प्रभावी साधन किंवा औषध जर काय असेल तर ते आहे फक्त आणि फक्त रामनाम. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. अखंड रामनामानं अभिमान अर्थात अहंकार तर मरतोच, त्यासोबत काम क्रोधही मरतात. म्हणून कामाला आणि क्रोधाला जिंकण्याचं सगळ्यात प्रभावी साधन काय असेल तर रामनाम. कामाला जिंकणं म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषयाला जिंकणं. काम जिंकला म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग जिंकले, कारण काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. तर हा काम क्रोध जिंकायचे असेल तर मग अखंड रामनाम घ्या, काम क्रोध मरतील आणि अहंकारही मरेल, तुमची साधना कडीला जाईल. आणि मग काम क्रोध टाकून तुम्ही परमार्थाला निघले तर तुम्ही शहाणे, असं तुकोबाराय म्हणतात. मग या रामनामाचा प्रभाव कसा आहे पहा. रामनाम हे अखंड असावं. एक गोष्ट लक्षात, रामनाम हे अखंड असावं, सातत्यानं असावं. रामनामानं विठ्ठल नामानं देह ठासावा. तुकोबाराय बोलले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. आम्ही रामनाम घेतो, पण आमचं रामनाम हे हंगामी आहे, सीझनल आहे. उठताना गुडगा दुखला आणि कडकडा वाजला तरच विठ्ठला, नाहीतर विठ्ठलाची नामची वर्षणगंती महिनोनगंती भेट नसती. नाम हे अखंड असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ जशी, रिकामा अर्धगडी राहू नको. नाम नित्य असावं, नाम सतत असावं. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल नामानं देह ठासून भरा. जसं ज्वारीचं पोतं आहे, आपण हळूहळू ठासू ठासू भरतो, जास्तीत जास्त ज्वारी बसाय म्हणून हळूहळू भरतो, ठासू ठासू भरतो. तसा देह विठ्ठल नामाने ठासा. वरून तुम्ही विठ्ठल नामाने देह ठासला की खालून कामक्रोध निघून जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोध केले घर रीते. एक किरायदार होता, तो एका मालकाच्या घराला इतका चिटकून बसला की घर काही सोडीना. मालक बेजार झाला, सांगू सांगू, पण तो घर सोडीना. एक दिवशी अचानक अशीच एका मंत्र्याची सभा होती त्या गावामध्ये, आणि योगायोगाने तो किरायदार आणि मालक दोघंही त्या मंत्र्याच्या सभेला हजर होते. सभा संपली. सभा संपल्यावर हा जो मालक होता तो त्या मंत्र्याकडे गेला, हातात हात दिला, गळ्याला गळा लावला आणि त्याला घरी चहा पाण्याला घेऊन आला. कुणाला? त्या मंत्र्याला. मग मालकाच्या घरी मंत्री आलाय हे पाहून तो किरायदार घाबरला. म्हणले, मालक, मंत्री साहेब तुमच्या घरी कसे काय? म्हणले, माझे क्लासमेट आहेत, आम्ही एका वर्गात शिकलोत. हा किरायदार हापाकला. अरे यार, म्हणले, याची फार पोहोच वरपर्यंत दिसते, आणि मी जर घर नाही सोडत हा मंत्र्याच्या हाताने माझी बदली करेल, लांब मला गडचिरोलीला फेकेल, नंदुरबारला फेकेल, कुठेतरी लांब फेकेल, हा माझी बदली करेल. किरायदार घाबरला. कुणाला? त्या मंत्र्याला. कारण मालकाची पोच फार वरपर्यंत आहे, या मंत्र्याच्या हाताने माझी हा बदली करेल. हा घाबरला. रातोरात चंबू गबाळ गुंडाळलं, पसारा बांधला, निघून गेला. किरायदार कोणाला घाबरला? मंत्र्याला. तसं तुम्ही विठ्ठल नामानं देह ठासून भरला की काम क्रोधरूपी किरायदार या विठ्ठल रूपी मंत्र्याला घाबरतात आणि तेही देहातून पलायन करतात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. तो तर साधा मंत्री आहे. विठ्ठल परमात्मा मंत्र्याचाही मंत्री आहे, ब्रह्मांडानं आहे की. त्या मंत्र्याच्या धाकानं किरायदार पळून गेला. तसं विठ्ठलाच्या धाकानं, कारण तुम्ही विठ्ठल नाम घेतलं की हृदयात विठ्ठल राहायला येतो, आणि विठ्ठल हृदयात राहायला आला की या विठ्ठलाच्या नामाने आणि विठ्ठलाच्या राहण्याने हे कामक्रोध घाबरतात आणि तुमच्या शरीराला सोडून जातात. आणि म्हणून विठ्ठल नाम सातत्यानं घा, कामक्रोध तुमच्या शरीराला तुमच्या शरीराला सोडून पळून जातील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोध केले घर रीते. ते एका गवळणीने देवाला गोकुळात प्रश्न विचारला. नाही, गवळणी नाही विचारला, गवळणीला एका माणसानं विचारलं की, म्हणले गवळणी, सॉरी, एका माणसानं बासरीला विचारला. दृष्टांत सांगण्यात थोडी गडबड झाली. एका माणसाने एका माणसाने बासरीला विचारलं की, म्हणले, बासरी, आमचा कृष्ण परमात्मा तुला सारखा ओठाला का लावतो ग, आम्हाला का लावत नाहीत? माणसाने विचारला किंवा सोबतच्या त्या गोकुळातल्या गवळणीने विचारला, कोणी विचारलं, विचारला प्रश्न त्या बासरीला.
त्या गवळणी म्हणाले, अगं बासरी, तुला आमचा देव कृष्ण परमात्म्यासारखा ओठाला का लावतो ग? गवळणी म्हणतात कुणाला? बासरीला. अगं बासरी, तुला देव ओठाला का लावतो? तर ती बासरी त्या गवळणीला म्हणते, तू खाली वाक आणि खाली वाकून बघ म्हणले माझं पोट कसं आहे. ती गवळण वाकली आणि बासरीत बघितलं. ती म्हणली तुझं पोट आतून पोकळ आहे. म्हणले मग हेच कारण आहे देव मला ओठाला का लावतो. माझं पोट आतून रिकाम आहे म्हणून देव मला ओठाला लावतो. गवळणीनो किंवा बाजूच्या माणसानो, तुम्ही तुमचं पोट रिकामं करा, देव तुम्हालाही ओठाला लावेल. आणि आपलं पोट रिकामं करणं म्हणजे विषयाची आशा टाकणं, धनाची आशा टाकणं, मुलाबाळाची आशा टाकणं, पदाची आशा टाकणं, प्रसिद्धीची आशा टाकणं. निरीच्छ होणं म्हणजे आपलं पोट, अहंकार टाकणं. निरीच्छ होणं म्हणजे आपलं पोट रिकामं करणं आहे. आणि म्हणून जो निरीच्छ आहे, ज्याने मी आणि माझं त्यागलं आहे, ज्याची आशा मावळली आहे, त्याचं पोट रिकामं असतं. आणि ज्याचं पोट रिकामं आहे त्याला देव ओठाला लावतो. आणि म्हणून आपलं पोट रिकामं करा, आपलं पोट रिकामं करा. विषयभोगाची आशा मारा, धनाची आशा मारा, प्रसिद्धीची आशा मारा, पदाची आशा मारा. या नाना प्रकारच्या आशा ज्या आहेत त्या मारा. तुमचं पोट रिकामं होईल. निरीच्छ व्हा, अहंकार शून्य व्हा, तुमचं पोट रिकामं होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्व आशा माराल, मग निरीच्छ व्हाल, अहंकार शून्य व्हाल, मी आणि माझं विसराल, अर्थात तुमचं पोट रिकामं झालं, देवही तुम्हाला ओठाला लावेल, अर्थात आपलंसं करून घेईन, तुम्हाला मुक्त करील. आणि म्हणून आशा मारा. आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. तुम्ही संत जीवन बघा आणि मनुष्य जीवन बघा. संत जीवनात आणि मनुष्य जीवनात काय फरक आहे? संत जीवन हे विषयातीत जीवन असतं, विषयाच्या पुढचं. जो विषय भोगत नाही त्या जीवनाला विषयातीत जीवन. संत जीवन विषयातीत जीवन असते आणि तुमचं आमचं जीवन हे विषययुक्त जीवन असते. संत जीवन विषयातीत जीवन असते. संत विषय भोगत नाही. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की विषय जया ते नाकळीती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. उभी नीट आहे का ज्ञानोबाची? हे विषय जया ते नाकळीती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. जो विषय भोगत नाही त्याला सुख दुःख तर होतच नाही, पण त्याचा गर्भवासही संपतो. गर्भवासू संगती नाही तया. तात्पर्य विषयाचा त्याग केला की सुखदुःखाचा त्याग होतो, तुम्ही निखळ आत्मानंद भोगता आणि तुमचा गर्भवास संपतो, म्हणजे तुम्ही मुक्तही होता. आणि म्हणून विषयाची आशा टाळा, सुखदुःखरहित जीवन होईल आणि मुक्त व्हाल, अर्थात तुमचा गर्भवास संपेल. विषयाची आशा टाळा, नाना प्रकारच्या आशा टाळा. संत जीवन हे विषयातीत जीवन असतं. संत विषय भोगत नाहीत ज्ञानेंद्रियाचे. आम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो आणि म्हणून जन्मवानाच्या फेऱ्यात अडकतो. इंद्रिय विषय शिविती ते तर हर्ष शोक उपजती, आणि अंतर अल्पविती येणे संगे. हे साधारण माणसाचं आहे. पण संताचं कसं आहे? हे विषय जया ते नाकळीती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्यांनी विषय त्यागलेत, विषयाची आशा टाकली आहे, त्याला सुखदुःख नाही आणि गर्भवास नाही, अर्थात तो मुक्त झाला. हे संत जीवन आहे. संत विषय भोगत नाहीत. आणि म्हणून आम्हालाही जर मुक्त व्हायचं असेल तर अगोदर आम्हाला विषयाची आशा टाकावं लागेल. आम्हाला गोसाई व्हायचे, आम्हाला संन्यासी व्हायचे, आम्हाला संत व्हायचे, देव व्हायचे, आम्हाला विषयाची आशा टाकावं लागेल, प्रसिद्धीची आशा टाकावं लागेल, पदाची आशा टाकावं लागेल, धनाची आशा टाकावं लागेल. या सर्व आशा टाका, समूळ खणून काढा, तुम्ही गोसाई व्हाल, अर्थात संन्यासी व्हाल, देव व्हाल. म्हणून आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. आशा ही फार वाईट आहे. आशा म्हणजे तृष्णाच. ज्ञानोबा म्हणतात की दरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माशिया वेटाळी जीवा, तसे प्राणी कवना लोभा वाढवी ती तृष्णा. आशेचा उच्चांक म्हणजे तृष्णा असते. आशा अतिशय बलवान असतात. त्या आशेचा उच्चांक म्हणजे तृष्णा. एक बेडूक माशाखान्यात मग्न आहे, पाठीमागून साप गेलाय
आणि त्या सापाने बेडूक अर्धा गिळला आहे. त्या बेडकाने सापाला पाहिले की साप आला आहे आपल्याला गिळायला आहे, यांनी पळावा ना. तर हा बेडूक काय म्हणतो, नाही नाही 4-2 माशा खाऊन घेतो. थोड्या वेळात त्या सापाने पूर्ण बेडूक गिळला. तशी आमची गत आहे. दरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माशिया वेटाळी जिबा, तसे प्राणी कमना लोभा वाढवी ती तृष्णा. सापानं अख्खा बेडूक गिळला तरी बेडूक म्हणतो मी थोड्या माशा खाऊनच घेतो. त्या सापाने पळावं, त्या बेडकाने पळावं, वाचला असता, पण माशा खाण्यात मग नाही. सापानं बेडूक गिळलाय, तसं काळाने आम्हाला गिळलंय. देह तर वासे पडे काळाचे तोंडी. सापानं बेडूक गिळाय, काळानं आम्हाला गिळलंय. बेडकानं पळावं, पण नाही, तो म्हणतो माशा खाऊन घेतो 2-4. आम्ही या काळाच्या तोंडातून पळावं, पण आम्ही म्हणतो नाही नाही 22 लाख कमवून घेतो. हां, काळाने तोंड वाचले, काळाच्या तोंडात आम्ही पडलोय. तो कधी जबडा बंद करेल आणि आम्ही संपू पता नाही, पण तो तरी आम्ही तृष्णा वाढवतो आणि 10-5 कमवून घेऊ म्हणतो. हा वेडपटपणा आहे. म्हणून ही आशा तृष्णा अतिशय घातक असतात. चांगल्या मार्गाने असो वाईट मार्गाने असो, ही आशा तृष्णा तुम्हाला पैसा मिळवून देईल. चांगला मार्ग असो की वाईट मार्ग असो, ही आशा तृष्णा तुम्हाला घडीवर पैसा मिळवूनही देईल. पण ही आशा तृष्णा तुमचं आयुष्य कमी करेल. कारण आशेमुळं, तृष्णेमुळं मनुष्य सातत्याने बेचैन असतो. आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. मनुष्य जितका आशाबद्ध, मनुष्याच्या जितक्या आशा बलवान, मनुष्याच्या आशा जेवढ्या बलवान तितका तो दुःखी असतो. कारण आशेला तळ नसतो. आशा अगणित असतात. मनुष्य आशेच्या पाठीमागे धावत असतो. आणि मनुष्य जितका आशेच्या इच्छेच्या मागे धावेल त्याचं तितकं मन बहिर्मुख असतं. मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट होते. आणि मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट झाली की मन बेचैन होतं, अस्थिर होतं. आणि मनाची अस्थिरता, बेचैन हे दुःख असते. मन रामनामाने अंतर्मुख झालं की हृदयस्रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हे सुख आहे. पण मनात आशा आल्या, इच्छा आल्या की मन त्या आशेच्या इच्छेच्या मागं धावतं. मन हृदयस्रामापासून तुटतं, बहिर्मुख धावतं त्या आशेच्या इच्छेच्या मागं. आणि मन रामापासून तुटलं, बहिर्मुख धावू लागलं की ते तडपतं, बेचैन, अस्थिर बनतं. मनाची बेचैनी, अस्थिरता ही दुःख असते. आणि म्हणून निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. म्हणून जितक्या आशा बलवान तितका मनुष्य दुःख, जितका आशा बलवान तितका मनुष्य दुःखी. कारण या आशाच्या मागं मन धावतं, रामापासून तुटतं, हृदयस रामापासून आशेच्या मागं धावतं. ते बेचैन होतं, तडपतं. बेचैनी, तडप हे दुःख असतं. म्हणून जितका मनुष्य आशावान तितका दुःखी असतो. आशा मारा, सुखी व्हाल. हां, आशा तृष्णा घडीवर पैसा मिळवून देतील, चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने, पण तुमचं आयुष्य कमी करतील. कारण बेचैनी, तडप आहे. मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून या आशेमुळे, तृष्णेमुळे लवकर मारावं? कोणतं फायद्याचं तुम्हीच सांगा आणि मला ठरवा. तुम्हीच ठरवा आणि मला सांगा. कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून या आशेमुळे, तृष्णेमुळे लवकर मारावं? कोणतं फायद्याचं आहे हे तुम्हीच ठरवा आणि मला कळवा. मला तर वाटतंय कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं, यात फायदा आहे. जास्त पैसा मिळाला पण तुम्ही लगेच मेले तर काय करायचं? तो पैसा कोल्या कुत्र्याच धन आहे, आमच्या काय कामाचं? मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगा. त्यासाठी आशा मारा, तृष्णा मारा. आणि आशा तृष्णा मारली, मुळासहित उपटून फेकली ही आशा, की तुम्ही गोसावी होता, संन्यासी होता, अर्थात देव होता. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. कारण संन्यासी आणि संत हे देवच असतात. देवते संत, देवते संत. म्हणून आशा मारा, आशा जिंका, समूळ उपटून फेका. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात, आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे त्याने. अर्थात आपण अनेकदा बोललो, नाना प्रकारच्या, निरनिळ्या प्रकारच्या आशा आहेत. परंतु या सर्व आशेमध्ये विषयभोगाची आशा सर्वात बलवान आहे. या बाकीच्या आशा आणि विषयभोगाची आशा ही मुळासहित उपटून फेका. हां, निरीच्य व्हा, मी आणि माझं विसरा. तरच तुम्ही गोसाई व्हाल, अर्थात संन्यासी व्हाल, देव व्हाल. आणि तुमच्याच्याने जर हे शक्य नसेल, नाना प्रकारच्या आशा आणि विषयभोगाचा त्याग
अर्थात विषयभोगाची आशा, नाना प्रकारच्या आशा आणि विषयभोग हे जर तुमच्याच्यानं त्यागणं होत नसेल तर तुकोबाराय म्हणतात मग खोटा संन्यास घेण्याचा आव आणू नका, नाटक करू नका, दाटोमुटीचा संन्यास घेऊ नका. चरण नीट आहे का? तुम्ही नाना प्रकारच्या आशा आहेत ते त्यागा. त्यात सर्वात बलवान आशा आहे विषयभोगाची. त्या नाना प्रकारच्या आशा आणि विषयभोगाची आशा या समूळ उपटून फेकून द्या, तरच तुम्ही गोसाई व्हाल, देव व्हाल, संन्यासी व्हाल. आणि या नाना प्रकारच्या आशा जर तुमच्याच्यानी समूळ उपटून फेकणं होत नसेल तर तुम्ही सुखानेच संसारात राहा, आपली फजिती करून घेऊ नका. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज म्हणतात नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. अर्थात या नाना प्रकारच्या आशा जर तुमच्याच्यानं जिंकणं झालं नाही, तुम्हाला निरीच्छ होता आलं नाही, या आशा मुळासहित उपटून फेकता आल्या नाही, तर तुम्ही संन्यासाचा खोटा आव आणू नका, दाटमुटीचा संन्यास घेऊ नका आणि आपली फजिती करून घेऊ नका. सुखानं संसारात राहा. तुमच्या आशा मेल्या नाही. संन्यास घेतलाय दाटमुटीचा, वनात गेले, आशेचं चिंतन झालं, ते आशा तुम्हाला परत घेऊन येतील, संसारात विषय भोगायला होतील, पुन्हा तुमचं पतन होईल. आणि संन्यास घेतला म्हणजे नकली का संन्यास असत नाही, पण तुम्हाला उघडं फिरावं लागेल, भस्म लावावं लागेल, थंडी वाजल, उन्हात पावसात भिजावं लागेल, शरीराला पीडा द्यावं लागेल, ही एक फजिती झाली. नकली का संन्यास आहे ना, पण तो निभवण्यासाठी नाटकं करावं लागतील, शरीराला पीडा होईल ना, उघडं वागडं फिरल्यामुळं, अन्न पाणी नाही मिळाल्यामुळं वेळेवर शरीराला पीडा होईल, ही एक फजिती. आणि संन्यास तुमच्याच्यानं पूर्ण पाळणा झालं नाही म्हणून लोक तुम्हाला टीका करतील, नावं ठेवतील, अरे नाटकी आहे, कशा संन्यासी नाटकी, ही दुसरी फजिती. आणि मग महाराज म्हणतात नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नका. तुमच्याच्यानं जर आशेचा बिमोड करणं होत नसेल, आशा मुळासहित उपटून फेकणं होत नसेल, तर खोटा संन्यास घेऊ नका. खोटा संन्यास घेताल तर संन्यास तुम्ही घेतला हे दाखवण्यासाठी शरीराला पीडा द्यावी लागेल, उघडं राहावं लागेल, वाऱ्यात उन्हात पावसात भिजावं लागेल, शरीराला पीडा द्यावी लागेल, ही एक फजिती. आणि खरा संन्यास तुमच्याच्यानी पाळणं झालं नाही म्हणून लोक नाव ठेवतील, तुम्हाला बदनाम करतील, ही दुसरी फजिती. म्हणून महाराज म्हणतात की फजिती दुसरी करू नका. नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नका. नाही ना आशाचा बिमोड होत तुमच्याच्याने, नाही ना सगळ्या आशा तुमच्याच्याने मुळाशी उपटून फेकणं होत, नाटक करू नका मग संन्यासाचं. भगवे तरी शान सहज तो वेश त्याचा, नाटकं करू नका म्हणले मग संन्यासाची. तुम्ही सुखानं संसारातच राहा आणि सुखानं संसारात राहून आपल्या जिभेला रामनाम घेण्यासाठी वेग द्या. असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही संसारातच राहा, संन्यासाचं नाटक करू नका, संसारातच राहा, जिभेला रामनाम घेण्यासाठी वेग द्या. हळूहळू रामनामानं तुमच्या इच्छा मरतील. रामनामाने इच्छा मरतात, मनुष्य निरीच्छ होतो. नाथ महाराज बोलतात नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. संसारात राहा, आपलं कर्म करा आणि जिभेला हरिनाम घेण्यासाठी वेग द्या. रामनाम घेतलं की हळूहळू मनातल्या इच्छा मरतात, मन निरीच्छ होतं. नामे होय जे विरक्त. आणि म्हणून संसारात राहा, आपलं कर्म रामनाम घेत घेत कर्माभिमानन फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत व ईश्वरार्पण बुद्धीनं करा. हाच कर्मयोग असतो, हीच भगवंताची खरी भक्ती असते. पुन्हा एकदा ऐका, रामनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीनं करा. हाच खरा कर्मयोग आहे आणि हीच खरी भगवंताची भक्ती आहे. तुम्ही संसारात राहा, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. ते कर्म करताना आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. हळूहळू तुम्ही निरीच्छ व्हाल, तुमच्या आशा मरतील आणि तुमच्या आशा मेल्या की महाराज म्हणतात मग आशा मेल्यानंतर तुम्ही जयवंत व्हाल आणि या भवसागरातून संसारातून तुम्ही बाहेर पडाल. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातून. तुम्ही आशा मारा. आशा कशी मारली? तर रामनाम घेत घेत आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा.
या 3 क्रिया केल्या हां की हीच खरी पूजा आहे भगवंताची, हाच खरा कर्मयोग आहे. या कर्मयोगाने भगवंत प्रसन्न होतो, तुम्हाला वैराग्य देतो. वैराग्य आले तुमच्या आशा मारतात, तुम्ही निरीच्छ होतात. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पाया पसायता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. या भक्तीनं भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतो आणि त्या बदल्यात काय देतो? नरवारा लिहितात, म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायता. या पूजेने तो भगवंत रिजला, आता संतुष्ट झाला. प्रसाद काय देतो? तुम्हाला वैराग्य देतो. वैराग्य जीवनात आलं की आशा मरून जातात, तुम्ही निरीच्छ होता. हां तुम्ही आशा मारल्या, वैराग्य जीवनात आलं या भक्तीने, आशा मारल्या, तुम्ही जयवंत झाले, आशावर विजय मिळवला आणि तुम्ही सर्वातून निघले म्हणजे भवसागरातून निघले, प्रपंचातून निघले, तुम्ही मुक्त झाले. आशा मारून या जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वातून. हां आणि म्हणून आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, त्याला हरिनामाची संगती द्या आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. हे सगळं करा. हे सगळं करणं म्हणजे तुमच्या आशा मरतील, त्या आशाचा बिमोड होईल, नाहीशा होतील. हां पण हे न करता उगीच तुम्ही योगाच्या मागे धावले, अष्टांग योग आणि ज्ञानयोग, तो तुमची फजिती होईल. ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज लिहितात, तुका म्हणे योगाची तातडी, तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बिबुडी करी आधी. अर्थात तू कर्मदेवाची पूजा म्हणून करणार नाहीस, त्याला हरिनामाची संगती देणार नाहीस, अर्थात कर्मयोगाचं पालन करणार नाहीस आणि तू सरळ जर अष्टांगयोग किंवा ज्ञानयोगाकडे जर गेलास, त्याची तातडी केलीस ज्ञानयोगाची किंवा अष्टांगयोगाची, तर तुझी फजिती होईल. का ते तुला करणं इतकं सहज शक्य नाही. नानाबारा बोलत आहेत, हे योगस्थिती जया सांडे तो वायाची हव्यासी पडे तया प्राप्ती कही न घडे संन्यासाची. नानाबाराची ओळ आहे का? हे योगस्थिती जया सांडे तो वायाची हव्यासी पडे तया प्राप्ती कही न घडे संन्यासाची. ज्याने कर्मयोग टाकलाय, निष्काम कर्मयोग, आणि संन्यासयोगाच्या मागे लागलाय, तो संन्यासयोग अतिशय अवघड आहे. त्याला संन्यासाची प्राप्ती होत नाही, त्याला देव भेटत नाही, तो मध्येच लटकतो. हे योगस्थिती जया सांडे तो वायाची हव्यासी पडे तया प्राप्ती कही न घडे संन्यासाची. आणि म्हणून योगाची तातडी करू नका, अष्टांग योग आणि संन्यास योगाच्या मागे लागू नका. तर काय करा? कर्मयोग करा. कर्मयोग म्हणजे काय? की हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्माभिमानानं फलेच्या टाकून कर्तव्य प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत व ईश्वरार्पण बुद्धीने आपलं कर्म करा. हा कर्मयोग आहे, ही भगवंताची खरी भक्ती आहे. साध्या भाषेत बोलायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. हाच कर्मयोग आहे. हा कर्मयोग केला की आशेची बिबुडी होऊन जाते, आशा समोर नाहीशी होते, मुळासहित उपटून फेकल्या जाते. देव प्रसन्न होऊन तुम्हाला वैराग्य देतो आणि या वैराग्याने आशा मारून जातात. नामे व्हायची विरक्त, आणि तुम्ही विरक्त होतात, आशा मारून टाकतात, आशेची बिबुडी करतात. आधी आशेची बिबुडी करा आणि मग योगाची तातडी करा, किंवा त्या योगाकडे जाऊ नका. नुसत्या कर्मयोगाने तुम्हाला देव भेटेल. हे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आणि म्हणून महाराज लिहितात की तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बिबुडी करी आधी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया किंकरा, ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.